दसरा मेळाव्याआधी एकनाथ शिंदे पूरग्रस्तांना मदत करणार आहेत। नेस्को ग्राउंड मधून हे 15 ट्रक रवाना होणार आहेत। आधी मदत मग राजकारणाचा शिवसेनेचा दसरा मेळाव्याला संकल्प आहे। एकनाथ शिंदे हिरवा झेंडा दाखवून जीवनावश्यक वस्तूंचे ट्रक मराठवाड्यात आणि पूरग्रस्त भागात रवाना करणार आहेत। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। दसरा मेळाव्याआधी एकनाथ शिंदे पूरग्रस्तांना मदत करणार आहेत। नेस्को सेंटर मधच्या ग्राउंड मधून हे 15 मदतीचे ट्रक रवाना होणार आहेत। आधी मदत आणि मग राजकारण असा शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा संकल्प आहे। एकनाथ शिंदे हिरवा झेंडा दाखवून जीवनावश्यक वस्तूंचे ट्रक मराठवाड्यामध्ये आणि पूरग्रस्त भागात रवाना करणार आहेत। थेट जाऊयात नेस्को सेंटर मध्ये आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कपिल, आपण बघतोय की कुठेतरी पूरग्रस्तांचा विचार होताना दिसतोय। पहिल्यांदा पूरग्रस्तांना मदत पाठवली जाणार आणि त्यानंतर एकनाथ शिंदे तिथं व्यासपीठावर येतील आणि त्यानंतर भाषण करतील अशी माहिती मिळते। काय सांगाल सविस्तर याबद्दल? नक्कीच मुंबईमध्ये दोन महत्त्वाचे मेळावे होत आहेत, दसरा मेळावे। परंतु जी चर्चा सुरू आहे ती पूरग्रस्त भागांची, आणि त्याचंच एक उदाहरण तुम्ही बघू शकता माझ्या मागे। हे जे 15 ट्रक आहेत, हे 15 ट्रक जे आहेत ते मदतीचे ट्रक आहेत। जे पूरग्रस्त भाग आहेत तिथे हे 15 ट्रक जाणार आहेत। त्याच्यामध्ये 26 जीवनावश्यक वस्तूंचे किट आहे, आणि हे किट घेऊन आत्ता काही वेळातच हे सर्व ट्रक पूरग्रस्त भागात निघणार आहेत। मराठवाडा असतील, धाराशिव असेल, अशा अनेक ठिकाणी पोहोचणार आहेत। सर्वात महत्त्वाचं शिवसेने एक टॅगलाईन ठेवलेली आहे, पहिले समाजकारण नंतर राजकारण, पहिले मदत नंतर दसरा मेळावा, अशी एक टॅगलाईन ठेवलेली आहे। पहिल्यांदा इथे एकनाथ शिंदे येतील आणि ह्या पूर्ण जे ट्रक्स आहेत त्यांना हिरवा सिग्नल देतील, हिरवा झेंडा दाखवतील, आणि त्यानंतर हे ट्रक निघतील। आणि ट्रक निघाल्यानंतर एकनाथ शिंदे हे स्टेजवरती जातील आणि पुढचा कार्यक्रमाला उभे राहतील। त्यामुळे पहिल्यांदाच मदत कार्य करणार आहेत आणि त्यानंतर भाषण किंवा मग जो दसरा मेळाव्याच्या समोर जाणार आहे। त्यामुळे एकंदरीतच या सर्वच गोष्टीकडे सर्वांचं लक्ष लागले। तुम्ही बघू शकता 26 अशा जीवनावश्यक वस्तू जे आहेत त्याचं किट बनवलेलं आहे, जे खरं तर पूरग्रस्तांना गरजेचं आहे, आणि त्या अनुषंगाने आता शिवसेना सरसावलेली आहे। असे अनेक ट्रक आधीही पाठवलेले आहेत, परंतु हे जे 15 ट्रक आहेत त्याच्यामध्ये 26 जीवनावश्यक वस्तू आहेत, आणि त्या वस्तू घेऊन हे ट्रक काही वेळातच इथून रवाना होतील। पाहिलं तर दोन्ही मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, आणि दोन्हीकडे पूरग्रस्त भाग किंवा पुराचा विषय हा नक्कीच असणार आहे। एकीकडनं टीका होणार आहे, एकीकडनं आम्ही काय करतो, आम्ही कशा प्रकारे काम केलं हे दाखवण्यात येणार आहे। खरं तर एकनाथ शिंदे या सर्व गोष्टीला उत्तर कसं देत आहेत, आणि एकनाथ शिंदे कपिल हे जवळपास 15 ट्रक एकनाथ शिंदे मदत पाठवत आहेत। मराठवाड्यातल्या कोणत्या पूरग्रस्त भागामध्ये ही मदत पाठवली जाणार आहे कपिल? त्याचे संकट आहे, परंतु हा जो नेस्कोचा मेळावा आहे तो मात्र आतमध्ये आहे। पूर्ण मराठवाडा असेल, धाराशिव असतील, अशी अनेक गावं आहेत। कमीत कमी जी गावं बाधित झाली होती अशी 30 ते 32 जे गावं आहेत त्यांना ही जी मदत आहे ही दिली जाणार आहे। खास करून धाराशिव हा एक महत्त्वाचा विषय आहे। त्या जो मराठवाड्यातले अनेक गावं आहेत त्यांनाही देणार आहेत, आणि त्यांच्याबरोबर मुंबईचे कार्यकर्ते, खास करून मुंबईचे कार्यकर्ते हे ट्रक घेऊन पोहोचणार आहेत, मदत कार्य करणार आहेत। ह्याआधी पाहिलं होतं का एकनाथ शिंदेने आवाहन केलं होतं का बाबा तुम्हाला इथे यायची गरज नाहीये, मेळाव्याला जिथे पूरग्रस्त भाग आहे तिथे तुम्ही मदत करा, त्यांना हात द्या मदतीचा, हाच आमचा मेळाव्याचं सोनं असणार आहे असं एकनाथ शिंदेने सांगितलं होतं। आणि त्या दृष्टिकोनातनं खरं मुंबईच्या आणि एमएमआरच्या लोकांनाच एक इन्व्हिटेशन किंवा निमंत्रण देण्यात आलं होतं, आणि ज्या भागात पूर आलेला आहे त्या भागात लोकांनी येऊ नये, आमदारांनी, खासदारांनी किंवा नेते किंवा तिथले पदाधिकारी त्यांनी येऊ नये असं थेट आव्हानच किंवा थेट सूचनाच एकनाथ शिंदेने दिल्या होत्या। त्यांना मदत करा, बांधावर जा, शेतकऱ्यांना मदत करा, हीच आपली खरं दसरा मेळावा आहे असं त्यांचं म्हणणं होतं। त्या अनुषंगाने आता हे जे ट्रक्स आहेत त्याच भागात जाणार आहेत आणि मदत पुरवली जाणार आहेत। मुंबईचे काही पदाधिकारी या ट्रक बरोबर सोबत जाणार, एक टीम ट्रक सोबत जाणार आहे, आणि या सर्व गोष्टीचा डिस्ट्रीब्युशन करणार आहे। पहिले पूरग्रस्तांना मदत आणि नंतर राजकारण, असा एक फंडा किंवा अशी एक टॅगलाईन शिवसेनेने ठेवली आहे। चांगली संकल्पना राबवलेली शिवसेनेकडून दिसते। धन्यवाद कपिल, दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। या मेळाव्या संदर्भातले सगळे अपडेट घेत राहणार आहोत।